नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रश्मी भिलारे। आज आपण सरकारने एक जाहीर केलेल्या नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये सन 2023मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस या पिकाची ई-पीक पाहणीद्वारे नोंदणी केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर इतकं अनुदान जाहीर केलेलं आहे। हे अर्थसहाय्य कसं मिळवायचं, यासाठी कुठे अर्ज करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या सगळ्या बाबीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी 2023मध्ये कापूस किंवा सोयाबीन पिकाची ई-पीक पाहणी नोंदवलेली आहे, असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील। याचं अनुदान नेमकं कसं असणार आहे? 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरसकट 1,000 रुपये इतकं याचं अर्थसहाय्य असणार आहे आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान आपल्याला मिळणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये ज्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही याची खात्री करून घ्या। बहुतेक शेतकऱ्यांना असा प्रश्नसुद्धा पडला असेल की अनुदान शासन देणार आहे, याद्यासुद्धा शासन जाहीर करणार आहे, तर मग डायरेक्ट अनुदान का नाही दिलं, कागदपत्र कशासाठी? तर आपले ही कागदपत्रे जी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच कागदपत्र मागितलं आहे, ते म्हणजे आधार कार्ड आणि आधार कार्डच्या झेरॉक्ससोबत आपल्याला द्यायचं संमतीपत्र। संमतीपत्र कशासाठी? माझी ही ओळख आहे याच्यासाठी हे आधार कार्ड आपल्याला द्यायचं आहे। संमतीपत्राचा नमुना समोर दिसत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा भरायचा आहे, तालुका भरायचा आहे, गाव भरायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं जे नाव आहे तर ते मराठी आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये भरायचं आहे। हे भरत असताना आधार कार्डवरती तुमचं जसं नाव आहे तसंच नाव त्याच्यामध्ये यायला हवं। त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक तिथे लिहायचा आहे आणि शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही भरायचा आहे। आता मोबाईल नंबर जो बँकेशी लिंक असणार आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे। इतकं भरून त्याच्यासोबत आधार कार्डचे झेरॉक्स लावून आपले जे कृषी सहाय्यक असतात गावामध्ये त्यांच्याकडे तुम्हाला सबमिट करायचं आहे। इतकंच फक्त या योजनेमध्ये करायचं आहे। त्यानंतर दुसरा विषय येतो, ज्या लोकांचा सामायिक खाते उतार आहे त्यांनी काय करायचं? जे सामायिक खातेदार आहेत त्यांच्यासाठी ना हरकत पत्राचा नमुना मी समोर दिलेला आहे, तशा पद्धतीनं तो भरायचा आहे। त्याच्यामध्ये फक्त इतकंच करायचं आहे, ज्या व्यक्तीच्या नावानं तुम्हाला अर्थसहाय्य घ्यायचं आहे त्याची माहिती वरती भरायची आहे आणि त्या व्यक्तीला संमती आहे म्हणून तुमचे जे सामायिक खातेदार आहेत तर त्यांची नावं तुम्हाला तिथं भरायची आहेत। हा नमुना भरत असताना फक्त एक काळजी घ्या, कुठल्याही प्रकारे खोटी माहिती देऊ नका किंवा खोट्या सह्या मारू नका, कारण याच्यामुळे उद्या जर का एखादी कायदेशीर कारवाई झाली तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल। अशा प्रकारे संमतीपत्र असेल किंवा ना हरकत पत्र असेल हे भरून तुम्हाला तुमचे जे गावचे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे सादर करायचं आहे। या योजनेची मुदत किती असणार आहे तर 17 ऑगस्टपर्यंत हे अर्ज तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकांच्याकडे सबमिट करायचे आहेत। या प्रकारे अत्यंत साधी, सोपी आणि सरळ अशी योजना आहे। जे शेतकरी यामध्ये पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी याचा निश्चितपणाने लाभ घ्यावा।